नमस्कार. श्री नागराजशास्त्री संकलित चैतन्यबोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत. आज आपण 31व्या प्रवचनाला सुरुवात करतो आहोत. आशीर्वाद. हो, या हो बाळ, या बरं बाळ. आपण पहा, आपण काय करतो ते काय समजून करतो असं नव्हे, पण केल्यानंतर त्याचं फळ मात्र आपल्याला मिळतं असं आपल्याला होतं. आपण भगवंताची कृपा करा असं म्हणत असताना तू काहीतरी साधन कर असं आपण लोकांना सांगतो. साधन कर याचा अर्थ कोणता? भगवंताचं ज्ञान साध्य करून घेण्याकरता जो प्रयत्न करणं त्याला आपण साधन म्हणतो. म्हणजे आपण तयार झाल्याशिवाय भगवंताची कृपा होत नाही असं दिसेल. भगवंतात काही फरक करावा लागतो असं नाही कधी. आपल्याला जर एखाद्या परीक्षेला बसायचं असेल तर तू अभ्यास कर म्हणजे परीक्षा पास होशील. म्हणजे तो काय करतो? परीक्षेला बसायचं जे ज्ञान ते आपण संपादन करतो. म्हणजे आम्हाला ध्येय वस्तू जी आहे ती साध्य करून घ्यायची असली तर माझ्यातच फरक व्हायला पाहिजे. त्या ध्येयामध्ये फरक नकोच आहे करायला. ते ठरलेलंच आहे, ते कायम आहे, ते कधी बदलत नाही. माझ्यामध्ये फरक करायला पाहिजे ही गोष्ट खरी आहे. एक जण गृहस्थ पंढरपूरला गेला आणि येऊन मला सांगितलं, मी पंढरपूरला गेलो, मला काही विशेष असं वाटलं नाही. काही नाही, साहजिक आहे, नसेल वाटलं, हरकत नाही म्हटलं. तो तिकडला बेंगळूरकडला गृहस्थ होता एक. मग मी त्याला म्हटलं, तू थोडंसं नामस्मरण करत जा आणि कधी आपलं नामस्मरण करावं, देवावर निष्ठा ठेवावी. काही दिवस नामस्मरण करत होता तो. नामस्मरण त्याने चालवलं. नंतर पुढच्या वर्षी पुन्हा पंढरपूरला गेला. त्याला विचारलं, कसं काय? नाही, आता बरं वाटतंय म्हणाला. असं काही जप करताना आता पंढरपुरातच राहावं असं तो म्हणू लागला. मी विचारलं, त्या गावामध्ये काही फरक झाला का? त्या पांडुरंगामध्ये काही नवल केलं का? तर फरक काय वाटला? तो म्हणाला, त्याच्यात नाही फरक वाटला, माझ्यातच फरक झाला. म्हणजे फरक करणं हे जरूर आहे खरं. आमच्यात फरक करायला जरूर पाहिजे. देवामध्ये फरक करायला नकोच आहे कधी. मनुष्यानं भगवंताचं ज्ञान किंवा भगवंताची कृपा संपादन करण्याकरता मी कृपेला पात्र होईन असं आपण केलं की कृपा तयारच आहे कधी. भगवंत आपण पाहतो निष्पक्षपाती आहे. तो आमका माझा, आमका दुसरा असं भगवंताजवळ भेद कोणता नाही. मग आम्ही जो तयार झालो तशी भगवंताची कृपा आपोआपच होते. खास आपल्यात म्हण आहे, जसा ज्याचा भाव तसा त्याला देव. जशी आमची भावना ठेवू तसं आम्ही देव करू. ती भावना तयार करणं हे आपलं खरं काम आहे. तर मग मला भगवंताचं होण्याकरता जर खरं ज्ञान पाहिजे असेल तर आपण खरं करायला काय पाहिजे? आणि हे सगळं प्रत्येक मनुष्याला कळतं बरं. खरोखर प्रत्येकाला कळतं. पुष्कळ आपण पोथ्या पुराणं वाचली, पुष्कळ पारायणं केली, अगदी कितीही आम्ही वाचली, निरूपणं वाचली, काय वाटेल त्या सगळ्या गोष्टी केल्या. तेव्हा असं छापून ठेवून जरी पुन्हा पुन्हा वाचलं तरी उपयोग व्हायचा नाही कधी. तेव्हा करायला खरं काय पाहिजे? मी काय करायला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. मी काय सांगतो? मोठी मोठी माणसं सांगत गेली, ज्ञानेश्वरांसारखे सांगत गेले. जिथे नाथांनी, ज्ञानेश्वरांनी, समर्थांनी सांगितलं तिथे आपण सांगणं बरं नव्हेच नव्हे, यात शंका नव्हे. पण अशांनी सांगितलं जरी, पण सांगून काही भागत नाही. आम्ही केल्याशिवाय गत्यंतर नाही. आम्ही करत नाही आणि सांगितलं आहे तेवढं सांगत राहतात. खरं काय उपयोग होईल मला सांगा बरं मग. तेव्हा आपल्याला भगवंताचं जर व्हायचं असेल ते एकच करणं खरोखर जरूर आहे. मी भगवंताच्या कृपेला पात्र होईन असं आपण पाहणं जरूर आहे खरं. आपली जगतामध्ये सगळी माणसं आहेत, गुरं ढोरं अमकं तमकं सगळं आहे. पण मला दिसत नसेल तर त्या गुराढोरांमध्ये फरक करायला नको आहे. माझ्या डोळ्यातच फरक करायला पाहिजे खरा. मला जर दृष्टी कमी असेल तर चष्मा लावला पाहिजे. माझी दृष्टी चांगली नसेल, औषधं घेऊन दृष्टी चांगली केली पाहिजे. जगत आहे तेच आहे. माझी दृष्टी बदलली की मला जग दिसायला लागतं. तसं भगवंत आहे तोच आहे. माझा मी बदलल्याशिवाय भागणार नाही कधी. म्हणून प्रत्येक माणसानं आपण सुधारण्याचा प्रयत्न करणं खरं जरूर आहे खरं. सुधारण्याला मार्ग दोन असतील. एक, कोणतीही गोष्ट करताना
एक धरायची असते आणि एक टाकायची असते. टाकायची असेल, जगाची निंदा तुम्ही टाळायचा प्रयत्न करा. निंदा ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. मी म्हणेन बाकीच्या एखाद वेळेस इतर गोष्टी पत्करल्या, पण निंदा म्हणजे कसं आहे, बिनभांडवली धंदा आहे, पण बुडण्याकरता आहे, तरण्याकरता मात्र नाही खरा. असं असेल तर निंदा आहे, परनिंदा आहे. परनिंदेनं गंमत काय होते, भगवंताची स्तुती करावी, भगवंताचं नाम घ्यावं. जे ते आपण जसे बनतो ना, तसे निंदेने काय बनतो, ती विषयवृत्ती निंदारूप आम्ही बनून जातो. किती घात आहे मला सांगा. निंदा तुम्ही टाळल्याशिवाय पुढच्या मार्गाला नाही जाता येणार कधी. निंदा टाळणं हा पहिला खरोखर मार्ग आहे. निंदा टाळून दया आणि ते असं थोडं ठेवा, ज्याचं आपण स्मरण ठेवू ते आपण बनू, तर आपली वृत्ती तशी बनत जाते खरी. भगवंताची कृपा, त्याने इतकी साधनं केली, त्याने इतकं केलं, ज्याची खरोखर तयारी असेल त्याला साधन अगदी थोडं पुरेल. ज्याची तयारी जास्त असेल त्याला कमी जास्त प्रमाणात साधन करावं लागेल. पण सगळ्याचा मुद्दा एक, आपण सुधारल्याशिवाय गत्यंतर नाही कधी. मी कसं सुधारावं हे खरोखर मनुष्याला कळतं बरं का. ते पोथी पुराणात सांगितलेलं खरं नाही कुठे. मी कसं सुधारावं हे कळतं. मी म्हणतो दुसऱ्याने कसं वागावं हे जसं मला कळतं ना, तसं मी वागणं म्हणजे मी सुधारणं आहे. जगाला आपण जे सांगतो ना, अमकं अमकं करा, ते आम्ही करणं हे सुधारणं आहे खरं. हे स्वाभाविक जन्मजातच आम्हाला बुद्धीची देणगी आहे खरी. आपण प्रवासाला निघाल्यानंतर घरच्या आईवडिलांनी आपल्याला जसं बरोबर खायला पदार्थ देऊन ठेवावा, तसं भगवंतांनी मनुष्य जन्माला घातल्यानंतर आपल्याला ही सामुग्रीच दिली आहे. खरं खोटं चांगलं वाईट ओळखण्याची सामुग्रीच आम्हाला देऊन ठेवली आहे. आणि त्याचा उपयोग आम्ही जर केला नाही तर त्याचा दोष त्याच्याकडे काय म्हणता येईल. तेव्हा मला आपल्याला सांगायचं असेल, जे झालं आहे ते होऊन गेलं आहे. आजपर्यंत केलं नाही ते करणं सोडून द्या. कोणी केलं असेल तर धन्य आहेत, यात शंकाच नाही. पण आता पुढे तर करायचं तर दोन गोष्टी करूया. लोकांच्या दोषाकडे पाहण्यापेक्षा भगवंताच्या गुणाचंच वर्णन आपण करूया. ज्याचं वर्णन करू त्याचं ध्यास धरू, ज्याचं ध्यान करू तेच आपण रूप बनतो. हा आपला अनुभव आहे खास. मग आम्ही जर विषयाचा ध्यास केला तर भगवंताची कृपा कशी आमच्यावर होईल. तेव्हा सगळ्यांनी एकच निश्चय करा, अत्यंत नीतीचं आचरण ठेवून चारही बाजूनी असं पाहिजे, भगवंताकडे लक्ष पाहिजे. गैरसमज करून घेऊ नका. पुष्कळदा काय होतं की नाही, घोटाळा होतो. आणि गैरसमजुतीने होतं काय, समजूत खरी आहे पण गैर करून घेतो आम्ही, म्हणून गैरसमजूत आहे, समजूत नाही. असं कोणत्या माणसाला कळत नाही. भगवंत जर विषय देण्याकरता असेल तर भगवंत कशाला बाकीचं निर्विषय झाला असता. मग गोपी त्याच्याकडे गेल्यानंतर त्या परत आल्यावर भगवंताला पाहिल्यानंतर निर्विषय बनल्या. इतकं भगवंताचं निर्विषयत्व जर आहे तर आपण जर विषय भगवंताजवळ मागावा, जो भगवंत माझ्यापासून दूर करतोय तोच त्याने द्यावा असं म्हणणं म्हणजे खरं म्हणता कसं येईल. खरं तुम्हाला ठाऊक असेल, ज्या वेळेला रामरायाच्या सीतामाईला रावणाने चोरून नेली, जटायू त्याला वाटेत भेटला. जटायू अत्यंत बलाढ्य होता आणि सर्व शक्तिमान होता, पण रावण लबाड. त्याने त्याला शेवटी आपलं मरण विचारलं. तुझं मरण कशात आहे सांग. तो चांगला, स्वभावाने चांगला, त्याने आपलं मरण सांगितलं. म्हणजे त्याचं नसतेपण कशात आहे हे त्याने सांगितलं. तसं आम्ही भगवंताचं नसतेपण आम्ही भगवंताजवळ मागतो. त्याने द्यावं असं म्हणणं खरं आहे का. मग विषयाची आसक्ती ही भगवंताच्या नसतेपणाची खूण आहे. आणि विषयाची आसक्ती मला दे, आम्ही भगवंताजवळ मागणार. दिसायलासुद्धा विपरीत दिसते. म्हणजे तुम्हालासुद्धा वाटेल की आपण मागतोय ते बरोबर नाही काही. परंतु मला तुम्ही सांगा, हे आम्हाला जर करायचं असेल तर आपण तसं बनणं हे खरोखर जरूर आहे खरं. तुम्ही वृत्ती अशी बनवा, व्यवहारात राहा, प्रपंचात करा, सगळ्या गोष्टी करा, पण भगवंताची कृपा व्हावी असं ज्याला वाटतं त्याला भगवंताच्यात फरक करण्यापेक्षा आपल्यात फरक करण्याचा अभ्यास ठेवा तुम्ही. आणि तो अभ्यास भगवंताला खरंच कोणतं आवडतं आहे. भगवंताला सगळी प्रिय आहे गोष्ट खरी. भगवंताला सगळं अत्यंत प्रिय आहे. आपलं सोडून सगळे भगवंताच्या प्रपंचात पडलेत. त्याला प्रपंच अप्रिय आहे असं खरंच नव्हे. पण तो प्रपंच करत असताना आपलं भगवंताचं अनुसंधान न चुकेल
एवढं तुम्ही करा. प्रपंचाचा गुलाम न बनताना त्याचा मालक म्हणून प्रपंच करा. दास्यत्व करायचं असेल तर भगवंताचं करू आणि मालकीचं असेल तर विकाराची करू. ही भावना ठेवून आपण वागूया खरं. आणि माझी खात्री अशी आहे, अगदी मला वाटतं बरं का, आपण जशी तयारी कराल तसा परमात्मा जवळ येत जाईल. आपली तयारी आणि भगवंताची एक वेळ ही इतकी अगदी स्वाभाविक होते ना. याचा म्हणजे घड्याळाचा काटा जसा बघितला ना की हळूहळू काटा जात जातो. 1 तास झाला की बरोबर 1 तास पुढे जातो. तसं आमची जशी तयारी तसा भगवंत आमच्याजवळ खास येईल. मी सांगतो खरं ना. तेव्हा भगवंताला जर आळवायचा उत्तम मार्ग जर असेल, त्याला पैका नको, त्याला हे व्यावहारिक बुद्धीचं ज्ञान नको, त्याला अगदी शरणागतीचं ज्ञान पाहिजे. तू मला हवास एवढं मात्र वाटलं पाहिजे खरं. तू मला हवा, अशी तुझी कृपा मला हवी एवढं मनापासून वाटू द्या. खरोखर सगळं आपोआप होईल. मी सांगतो खरं ना. आजच्या जगात सुधारणा करण्यापेक्षा आपल्यात आपण सुधारणा करूया. त्याच्यामध्ये भगवंताच्या प्राप्तीचं बीज आहे असं सगळ्या संतांचं सांगणं आहे. बरं बाळ, या हात दुखतोय. आता सगळ्यांनी एवढं करा आणि आनंदाने संसार करा. बरं बाळ, या. प्रवचन 32. आशीर्वाद. प्रवचन रेकॉर्डिंग करण्याबद्दल श्री महाराजांनी बोलण्यास सुरुवात केली. वैशिष्ट्य म्हणून असं आहे बरं का, बाकीच्या ताटापेक्षा केळीच्या पानात खाल्लेलं अन्न लवकर पचतं असं म्हणतात. तसं केळीच्या पानासारखं माझं आहे. ते ऐकल्यानंतर, जेवण झाल्यानंतर केळीचं पान जसं टाकून द्यावं तसं माझं सांगणं आचरणात आणल्यावर टाकूनच द्यावं. लक्षात न ठेवावं कधी, नाही का. हे आचरणात आणल्यानंतर लक्षात ठेवण्याचं कारणच राहणार नाही. पण आचरणात कोणतं आणावं? जे आपल्याला रुचेल तेच आपण केळीच्या पानावर खातो. जे आवडेल तेच आपण खातो. जे पटेल तेच आचरणात आणा. जे न पटेल ते नका आणू कधी. मी सांगतो खरं ना. पण एखाद्याचा नियम असा असतो की पानात काही टाकायचं नाही. असा नियम असतो कधी? मी म्हणतो सरळ घ्यावं, त्यातलं बरं वाईट कोणतं सोडावं, पण पान शिल्लक ठेवावं हे मात्र खरं नाही. म्हणून हा रेकॉर्डिंग करण्याचा हे का ठेवण्यात फायदा कोणता मग? म्हणून ठेवायला हरकत नाही. आता पण एक गोष्ट मात्र खरी आहे. ह्याच्यावर म्हणजे टेप रेकॉर्डर सांगत असताना एकच गोष्ट सगळ्यांना सांगितली पाहिजे. प्रत्येकाला निरनिराळं सांगता येणार नाही आणि ते अगदी अक्षरशः आहे, खरं आहे बरं का. तुम्हा आम्हाला सगळ्या जगाला जर पाहिलं तसं एखाद्या गावामध्ये एखादी व्याधी उत्पन्न व्हावी, हिवतापाची व्याधी उत्पन्न झाली. चांगला डॉक्टर काय करतो? एक मोठीशी बाटली भरून ठेवतो आणि कोण येईल त्याच्या तो खालचा मनुष्य असेल त्याला सांगतो, या बाटलीतलं औषध दे. त्याला माहिती नाही औषध काय भरलं आहे, काय कुणास ठाऊक. तेव्हा त्याला सांगतो तसं तो देतो. तसंच आपल्या सगळ्या साधुपुरुषांनी हल्लीच्या परिस्थितीवर, आमच्या मनुष्याच्या वृत्तीवर एक औषध तयार करून ठेवलं आहे आणि वाटण्याचं काम मात्र आपलं आहे. ते औषध करणारे डॉक्टर निराळेच आहेत खास. तेव्हा ते त्यांनी औषध तयार केले ते कोणतं आपण पाहू. आधी रोग कोणता कळल्याशिवाय औषधही कळणार नाही. मागे मी सांगितलं, सगळ्या जगाला जर रोग कोणता असेल तर असमाधान हा मनुष्याला रोग आहे फार. असमाधान हा रोग नाहीसा करण्याकरता असं काहीतरी औषध दिलं पाहिजे की ज्यानं खरोखर समाधान वृत्ती आमची बनेल. हे सगळ्यांनाच असल्या कारणानं हा सगळ्यांनाच नियम लागू आहे तर मग करा. समाधान होण्याकरता कशाची आवश्यकता जर असेल तर मला वाटतं दुसरं खरोखर कशाची नको. आपण कसे आहोत? वाट चुकलेली आपण माणसं आहोत. आम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलो खरं, पण शेवटपर्यंत आम्ही मनुष्य म्हणून राहू असा काही आपला नियम दिसत नाही खरा. म्हणून जर आपल्याला खरंच करायचं काही असेल तर आपण मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मनुष्यामध्ये काय सोय केली आहे. भगवंतसुद्धा अत्यंत खरा न्यायी आहे, अतिहुशार आहे. जसं मुंबईच्या लोकांमध्ये 2 खोल्यामध्ये सगळीच व्यवस्था केलेली असते ना. 2च खोल्या खऱ्या, पण बाहेर काही जावं लागत नाही. तसं मनुष्याला आपल्या तरण्याकरता तिसऱ्याची गरज खरोखर नाही. जसं तरण्याकरता गरज नाही तसं बुडण्याकरताही दुसऱ्याची मदत लागत नाही कधी. असा मनुष्य जन्म खरोखर आहे खरा. आपल्यामध्ये सगळं ज्ञान भरलेलं गेलं आहे खरं, आम्ही त्याचं आचरणात आणत नाही. तुम्ही आज मुंबईसारख्या शहरी आहात, पुष्कळ लोक तुम्हाला सांगणारे भेटतील. आमच्यासारख्या खेडेगावातल्या लोकांना कोण सांगायला येईल मला सांगा. त्यांना कळणार नाही म्हणून विद्वान कधी तिथे जाणार नाही. आता एवढा उपयोग आहे,
ज्यांना कळलं आहे त्यांनी फारसं काही केलं आहे असं काही दिसत नाही बरं का. न कळण्याने काही बिघडतं आहे असं माझं म्हणणं नाही. पण माझा म्हणण्याचा हेतू खरोखर असा, मनुष्याला बाकीचं जास्ती कळायला पाहिजे असं खरोखर नाही काही. मनुष्याला जर एखाद्याला विचारलं, बुवा लहान मुलं आहे एखादं, त्याची प्रकृती कशी आहे, त्याला दात बीत आले का, नाही अजून लहान आहे, 3-4 महिने आहेत, दात यायला वेळ आहे, म्हणजे वयाच्या मनाने त्याला दात येतील म्हणून सांगितलं. एखादा रांगायला लागला का, वयाच्या मनाने तो रांगायला लवकर लागला असं म्हणतो, म्हणजे वयाच्या मनानं तो करील म्हणजे बरं म्हणता येईल त्याला. खरं प्रकृती सुधारली. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला विचारलं की काय बुवा तब्येत कशी आहे, वयोमानाने बरी आहे म्हणतो, म्हणजे वयोमान लक्षात ठेवून जशी असायला पाहिजे तशी असं म्हणतो तो. तसं आम्ही मनुष्य म्हणून अहो मनुष्यपणाला साधेल असं आम्ही वागलो का, एवढं पाहिलं म्हणजे झालं. वयाच्या मनानं प्रकृती बरी असेल तर 50 वर्षाचं मनुष्य एक आहे आणि त्याला अगदी हात पाय लुळे पडलेत, काही खाता पिता येत नाही आणि वय म्हटलं तर 50 आहे. पण इतक्या वयात असं व्हावं, काय करावं, रोग आला, आम्ही आजारी पडलो म्हणून झालं. म्हणजे आमची अवस्था जे व्हायला नको ते झाल्यामुळं आम्ही मनुष्यपणाला विसरलो असं असलं पाहिजे, एवढंच दिसतंय. खरं ते न होऊ देणं हे आपलं काम आहे, खरं नाही का. तेव्हा वयाच्या मनानं आम्ही जसं आमचं प्रकृतिमान सांगू तसं माझं म्हणणं, मला जितकं कळतं आहे तितकं आम्ही आचरणात आणलं की खरोखर पुरे आहे. मोठ्या वेदांताच्या गोष्टी आम्हाला कळणार नाहीत, अगदी मोठे मोठे गहन ग्रंथ आहेत ते आम्हाला समजणार नाहीत, अगदी किती किती मोठे असतील बघा, संस्कार त्यातले आम्हाला काहीच कळत नाही असं म्हणतील. मी म्हणतो आज नको कळायला. आज आपल्याला ज्या गावाला जायचं आहे त्या सबंध गावचा एक 10 मैल गाव लांब आहे इथून, त्या 10 मैलाचा रस्ता आम्हाला एकदम काही दिसत नाही कधी. तो सांगतो 10 पावलं तू चाल, पुढे 10 पावलं दिसतील आणि पुढे गेलं की आणखी 10 पावलं दिसतील. त्या घरापर्यंत जाईपर्यंत 10-10 पावलं आपल्याला दिसायला लागतील. खरं तसं माझं म्हणणं कोणतं की आपल्याला जितकं कळतं आहे तितकं आम्ही आचरणात जर आणलं तर पुष्कळ बरं होईल. लहान मूल जन्माला आल्यानंतर आईजवळ पीत असताना आईला लाथा मारत असेल, आई त्याचं कौतुक करते बरं का, ते लाथा मारते, हातपाय हलवते, मोठा चळवळ्या मुलगा दिसतोय असं म्हणेल. तोच मुलगा जर मोठा झाल्यानंतर त्याने लाथ मारली तर, तोच आधी लहान असताना मारेल तर पोराला कळत नाही असं म्हणतील, पण तो मुलगा मिळवताहून आईला लाथ मारली तर पोर मोठा आहे म्हणेल. म्हणजे वयाच्या मानाने त्यांना कसं वागावं हे त्याला कळलं नाही. हे असं जर आपण पाहिलं आणि मुळातच पहा, तो वयात आला म्हणता, आता तो 18-19 वर्षाचा झाला, तो वयात आला. वयात आला म्हणजे कोणतं, व्यवहारातलं, ज्याला खरं आपला स्वार्थ कळतो तो वयात आलेला मनुष्य आहे. तो आईबाबाकडे सुख नाही पाहणार, माझ्या सुखाकरता मी वाटेल ते करीन असं म्हणणारा तो वयात आला असं म्हणतात. तो वयात आलेला मुलगा तसा वागला की आईबापाला पसंत पडत नाही. तसं आम्ही जितके शहाणे व्हावे तितकं भगवंतापासून दूर व्हायला लागलो. खरे आम्ही ही वृत्ती आपण ठेवणं जरूर आहे. माझ्या म्हणण्याचा हेतू कोणता, तुम्ही एवढं लक्षात ठेवून वागा की जितकं मला कळतंय तितकं मी ऐकीन. खरोखर एवढं जर मनुष्य करील ना तर आणखी कशाची गरज नाही. अगदी मला कळतंय की लोकांनी मला शिव्या देऊ नये, तेव्हा आपण लोकांना शिव्या न देणं हा परमार्थ. मला वाटतं जन्माला आल्यापासून चांगलं वाईट हे मनुष्याला स्वाभाविक कळतं बरं का. वयाच्या मनाने त्याला कळतंय, तेवढं तरी आचरणात आणूया. आज आपल्याला कळत नाही अशी कोणती गोष्ट आहे मला सांगा. जी गोष्ट आपण वाईट म्हणून करतो ती 4 लोकांच्या देखत करत नाही. जी गोष्ट 4 लोकांच्या देखत करता येत नाही ती वाईट आपण म्हणतो. मग ती वाईट म्हणून आपल्याला कळतंय, ती न करावी हा परमार्थ नाही का. परमार्थ म्हणजे दुसरा कोणता, मला जे कळतंय तेवढंच तुम्ही आचरणात आणा. पुढे वय झाल्यावर जास्त कळायला लागेल, जास्त आचरणात आणा. हे करणं हे खरोखर आहे, हा पाया आहे. आणि हा आमचा पाया चुकला म्हणून आजची परिस्थिती खरी आली. आम्ही शास्त्र पाळत नाही, आम्ही धर्म पाळत नाही, आम्ही नीतिनियम पाळत नाही. बाह्यांगाने काय होणार असं म्हणतो. परमार्थ हा अंतरंगाचा आहे, बाह्यांगाचा नाहीच. मी म्हणतो बाह्यांगाने गेल्याशिवाय अंतरंगात जाणंच शक्य नाही. माझी पोटदुखी जर असेल तर तोंडातून औषध घ्यायला पाहिजे नाही का. तोंड कशाला पाहिजे म्हटलं तर चालणार नाही. तोंडातून औषध जर घेतलं नाही तर पोटात जाणार नाही. बाह्यांगाने सुधारल्याशिवाय, बाह्यांगानं तसं पाळल्याशिवाय
अंतरंगात नाही जाणार कधी बरं का. माझं खाणं पाहू नका, माझं वागणं पाहू नका, माझं राहणं पाहू नका. आत माझं कसं भगवंताचं प्रेम असं पहा. तोंडातून औषध घेणार नाही, बाकीचं करणार नाही. पोटाची दुखी कधी बरी होणार नाही मग, नाही का. ते आमचं आत्तापर्यंत खरोखर नाही. मी काय म्हणेन, परिस्थिती जशी आहे तसं पाळणं शक्यच नाही कधी. मी म्हणतो, जे अगदी परिस्थितीनं पाळता येणार नाही ते पाळू नका. पण परिस्थिती ज्याला आड येत नाही ते तरी आम्ही का पाळू नये मला सांगा. या पाळण्याचा हेतू मी त्याला पाहिजे ते देतो असं नाही बरं का. हे एक प्रकारचं खरोखर वळण आहे. त्या वळणानं आम्ही जर खरोखर गेलो ना, तिसऱ्याची खरोखर गरज पडणार नाही आम्हाला कधी. त्या वळणानं आपण जाऊ. पहिल्यांदा सांगताना आईबापांच्या पाया पड म्हणून सांगतो. आईवडिलांच्या पाया जो मुलगा पडेल तो पुढे अति अमर्यादेनं वागणार नाही कधी. ही आमची शिस्त जी आहे ना ती आम्ही पाळली पाहिजे. म्हणून आम्ही वाट चुकतोय का. ती शिस्त आमच्यामध्ये नाही राहिली कधी. ती आता चुकली असली सुधारणं मात्र आपलं काम आहे. मनुष्याला कसं आहे, भगवंतांनी जन्मजातच अशी बुद्धी दिली आहे, तसं कळल्यानंतर वागण्याचं धैर्य त्यांनी दिलेलं आहे. माझं आत्तापर्यंत चुकलं ना, आता नाही चुकणार म्हणून निश्चयाने वागता येईल खरं. आणि माझी खात्री आहे, जो खरा बरा नाही वागला पण त्याला जर पश्चात्ताप झाला, तो पश्चात्तापाचा मनुष्य जितकं लवकर काम करील तितकं सहीने वागणारा मनुष्य नाही करणार कधी. म्हणून वाईट वागून पश्चात्तापाची वाट पाहू नका. चांगलंच आपण वागूया, पण असं मात्र करूया की भगवंताला आवडेल असं मी वागूया. खरोखर, नुसतं खरोखर नाही बरं का. समाधानाची जर खरी गुरुकिल्ली असेल तर भगवंताचे होण्यातच गुरुकिल्ली आहे. आपण किती गोष्टी आपण जरी सांगितल्या असं वाटतं की माझ्या शक्तीच्या बाहेर असं वाटतं बरं का. ही शक्तीच्या बाहेर नाहीच आहे. भगवंताने मला मनुष्य म्हणून जन्माला घातल्यानंतर माझ्या शक्तीचंच ते असलं पाहिजे. भगवंत असा अडाणी नाही आहे, नाही का. जसा इंजिनियर चांगला पाया न खणता इमारत बांधतो आणि इमारत पडते, तसा काही भगवंत चुकायचा नाही कधी. मला मनुष्य जन्माला घालताना हा भगवंताच्या प्राप्तीपर्यंत खात्रीनं जाईल अशी त्याची खात्री असेल तरच जन्माला घालतो. आम्ही चुकतो त्याला तो काय करणार मला सांगा. आम्ही जे चुकतो ते न चुकावं एवढं आपण सांभाळू. आणि मला खरं असं वाटतं बरं का, त्याला फारसं भानगड नको आहे. हे ऐकणं अत्यंत जरूर आहे. पण ऐकत असताना आपल्याला जे कळलं आहे ते बरोबर कळलं आहे असं समजून तुम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं जरूर आहे खरं. आम्ही आचरणात जर आणलं नाही ना तर खरं कसं होईल. अन्न खाल्लं खरं, पण ते पचलं जर नाही तर काय होईल मला सांगा. अन्न हे जीवन आहे. प्राणरक्षणाकरता अन्नाची गरज आहे. पण अन्न हे सारखं जर खात बसलं तर अजीर्ण होऊन मरेल, नाही का. म्हणजे नुसतं ऐकणं, आचरणात आणल्याशिवाय ऐकणं म्हणजे अजीर्ण होण्यासारखं आहे. अजीर्णानं तब्येत बिघडते. आपण पाहतो, कोणत्याही डॉक्टरला विचारा, सगळ्या रोगाचं मूळ जर कोणतं असेल तर अजीर्ण आहे म्हणतो. तेवढं तरी आपण न करूया. सांगितलेलं आचरणात आणण्याचा आपण अभ्यास करू. आणि तुम्हाला नक्की सांगेन बरं का, अगदी निश्चित खात्रीलायक सांगेन, अशी कोणतीच गोष्ट नाही की जे मनुष्याला आचरणात आणता येणार नाही. आणता काय येणार नाही. माझी रचना मला सोडता येत नाही म्हणून आचरणात आणता येत नाही, हे काही मनुष्यपणाचं खरं लक्षण नव्हे, नाही का. माझं मला जे चुकतं आहे ते मला आचरणात आणता येणार नाही म्हणजे काय म्हणता येईल. एकदा काय झालं, एका मुलाचं आणि बापाचं भांडण चाललं होतं. अति भांडण चाललं, काही समजेना काही. तो म्हणे, तुम्ही एवढं सोडून काय वाटेल ते सांगा. लोक म्हणतील, बाप एवढं का नाही ऐकत बुवा. हा जर एवढं म्हणतोय तर बापाने ऐकावं. एकच गोष्ट म्हणतो, बाकी सांगेल ते घेईन. मी इस्टेटीचा हक्क सांगणार नाही, भाऊबंधांशी भांडणार नाही, भावाभावांशी माझा तंटा नाही, पण एकाविषयी मात्र बोलू नका. तो बोलला नाही, खरं आहे. पण तो म्हणाला, असे लोक सगळे म्हणायचे, हा एक म्हणतो का बाप ऐकत नाही, बाप काय हट्टी कसा आहे. तो काय म्हणत होता, त्याने एक बाई ठेवली होती, तिच्याविषयी बोलू नका, बाकी सगळं बोला म्हणाला. मला सांगा, भगवंताचा विसर मी पाडीन, बाकी सगळं करीन म्हणणं हे असं म्हणण्यासारखं आहे. भगवंताच्या विसराबद्दल तुम्ही बोलू नका, बाकी वाटेल ते बोला. म्हणजे याचा अर्थ कोणता. हे जसं अत्यंत खालचं वर्तन मनुष्य लक्षात ठेवू नका म्हणून त्याने सांगावं, तसं भगवंताचा विसर हे अत्यंत पापातलं मोठं पापात असेल, तसा भगवंताचा विसर हे
हे अत्यंत पापातलं मोठं पाप असेल तर भगवंताचा विसर आहे. भगवंताचं स्मरण यासारखं पुण्य नाही, भगवंताचा विसर यासारखं पाप खरोखर कोणतं नाही. ते स्मरण आपण अखंड राखण्याचा प्रयत्न करूया. स्मरण आता मी म्हणतोय, बायका सांभाळतात तसं पुरुष सांभाळतात की नाही कुणास ठाऊक. बायका जसं आपलं अगदी वाटेल ते दागिने गेले, नवऱ्यावर प्रसंग आला की दागिने देतात, सगळं करतात, पण मंगळसूत्र अंगातलं काढत नाहीत कधी. जसं बाई अंगातलं मंगळसूत्र काढून देणार नाही, तसं ब्राह्मण जानवं काढून टाकणार नाही. तसं माणसानं वागणं खरोखर जरूर आहे. नामाशिवाय, भगवंताच्या स्मरणाशिवाय जगणं म्हणजे मंगळसूत्र काढून ठेवण्यासारखं आहे. हे आम्हाला खरोखरच कळलं ना. आणि ते सांगायचं खरंच कारण नाही बरं का, पण आमची दिशाभूल झाली सगळी. ही संगतीनं अशी दिशाभूल नेहमी होते. नसत्या मोठेपणानं, मोठेपणाची आपल्याला जाणीव येणं ही दिशाभूल होते. ती न करूया. मी सांगतो खरं ना. आणि त्याला खरोखर जर काही असेल तर टोचणीसारखी पाहिजे खरी. आपलं कसं आहे, सगळ्यांना नियम सारखा नाही बरं का. मला सांगण्याचा हेतू कोणता हे लक्षात आलं, सांगतोय. खानदेशाच्या बाजूला म्हणतात चाबूक मारत नाही बैलाला. ते काय असतं ना, टोचणी काहीतरी, परांगी, परांची असतं. ते खरोखर वाईट आहे, चांगलं नाही. ती परांची लागली, ही मारताना सोपं दिसतं पण रक्तापर्यंत पोचतं. ही परांची चापकापेक्षा मोठी वाईट, आणि ती मारू नये असा काही सरकारी नियम केला आहे असं मागे काहीतरी लोक सांगत होते बरं का. ही परांची कशी आहे, ही चांगली म्हणजे उत्तम का, न दाखवताना रक्तापर्यंत पोचते. तेव्हा असं रक्तापर्यंत पोचणारं असं कोणतं औषध पाहिजे ज्याला भगवंताचं स्मरण राहील. असं जर कोणतं असेल तर भगवंताचं नाम आहे. बाकी कोणतं नाही जगात. ते नाम आपण घेऊया, त्या नामात आपण राहूया. म्हणजे आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला बरोबर झाली पाहिजे. खास हे प्रत्येकाच्या देहावर अवलंबून आहे. मी देहाला किती महत्त्व द्यावं. माझ्या प्रकृतीसाठी मी नीती सोडावी का, माझ्या प्रकृतीसाठी मी धर्म टाकावा का. एक जण गृहस्थ होते बरं का. तो आजारी पडला, आजारी पुष्कळ आजारी पडला. औषध घेईना. नंतर त्याला अगदी बेशुद्ध होण्याची पाळी आली. फार थकला. तेव्हा जवळच्या आजूबाजूच्या माणसांना त्यांनी सांगितलं, तुम्ही मला औषध मात्र घालू नका म्हणाला. त्यांनी शेवटपर्यंत नाहीच औषध घेतलं. पण मला तुम्ही औषध घालू नका, कोणाचं पाणी काय असतं, काही का असेना समजूत, पण मला औषध घालू नका म्हणाला. असा नंतर काही दिवसांनी तो बेशुद्ध पडला. बेशुद्ध पडल्यानंतर डॉक्टर आला, त्याला औषध पाणी घातलं, सगळं केलं, तो शुद्धीवर आला. पहिल्यांदा विचारलं असेल तर मला तुम्ही औषध घातलं नाही ना. एकाने सांगितलं बेशुद्ध पडला, औषध घालणं भाग पडलं. औषध घातलं असं ऐकून त्यांनी प्राण सोडला. नाही, माझ्या म्हणण्याचा हेतू कोणता, इतका त्याला तिटकार आहे अनितीचा, तो का नाही सुधारणार मला सांगा. हां, खरंच सुधरेल. तेव्हा मला सांगण्यानं सांगायचं जर काही असेल तर तुम्ही एकच करा, अत्यंत नीतीनं वागण्याचा अभ्यास ठेवा. नीती ही कशाच्या आड येऊ शकत नाही बरं का. नीतीशिवाय परमार्थ अगदी पायाशिवाय इमारत बांधण्यासारखं आहे. नीती ही खरोखर तुम्ही सांभाळा. दुसरं, शक्य असेल तर आपला धर्मरक्षण करा. धर्म का म्हणतात, सगळी जगातली परिस्थिती बदलत गेली हो. जितकं आम्हाला करता येण्यासारखं आहे तेवढंसुद्धा आम्ही करत नाही आहोत. जे करता येणं शक्य आहे माणसाला तेवढंसुद्धा करत नाही. म्हणून तर जेवढं आहे तेवढं तुम्ही करा. आपला धर्म आपल्या आईसारखा आहे. आईचं रक्षण जसं मुलानेच करणं जरूर आहे. ज्या धर्मात मी जन्माला आलो त्यानेच माझं रक्षण करणं जरूर आहे खरं. जो आईच्या उलटच जातो तो आईच वाईट आहे म्हणून लोकांना, जगाला असं सांगत जाईल. तसा जेव्हा आमचा धर्मच वाईट आहे म्हणून आमचे लोक आम्हाला सांगतात, ते आईवर प्रेम न करणारे लोक आहेत खास. मी सांगतो खरं ना. तेव्हा शक्य तितका धर्म पाळा. नीती प्राणाबरोबर सांभाळा. आणि प्राण गेला तरी नामाची दुगदुगी राहू द्या, एवढं नाम सांभाळा. एवढ्या 3 गोष्टी तुम्ही सांभाळा. याहून तिसरा परमार्थ आहे असे जो म्हणेल त्याचं तुम्ही ऐकत जाऊ नका कधी. याहून तिसरा परमार्थ नक्की नाही खास बरं बाळ. तेवढं तुम्ही खरं करा, अगदी ऐका. आणि या सगळ्याचं सार केशवराव नेहमी मला म्हणतात, मी सांगू का, माझा सांगण्याचा हेतू ते खरोखर आचरणात आणून करतात म्हणून ते असे आहेत बरं का. नुसतं पुराणपोथी नका समजू. आणि हे नेहमी ऐकताना की पुराणातल्या गोष्टी समजूच नका. इतकं ते झालं आहे की पुराणातली वांगी पुराणातच म्हणतात.
हे पुराण आहे समजून नका कधी. हे कळकळीचं तळमळीचं आहे. ते सांगतात त्यांना काही वेळ नाही म्हणून का? त्यांची प्रकृती अलीकडे खरोखर बरी नाही बरं का. बाकी त्यांनी सगळे धंदे सोडून दिलेत. अगदी या प्रेमासाठी सांगतात तुम्ही येता. त्यांचा अगदी नाईलाज म्हणून तुम्हाला ते सांगत आहेत. मग सांगतात त्यांची तळमळ आहे हे लक्षात ठेवून तुम्ही सगळ्यांनी आचरणात आणा. खरंच आणा. आचरणात आणा म्हणजे एखादा नाहीच आला तर पत्करेल, पण आचरणात न आणता दर रविवारी येऊन तरी काय करणार नाही का? माझ्या मते तुम्ही खरंच चांगली माणसं आहात. मला तुमच्याबद्दल खरंच कौतुक वाटतं हो. एक तुम्हाला सुट्टीचा रविवार मिळणार. किती कामाचे कष्ट आणि काबाड आहेत. बाहेरच्या गावापेक्षा सुद्धा इथून सकाळी जाऊन रात्री घरी येणारी माणसं कसं बुवा त्यांना हे इकडे येण्याचा उत्साह राहत असेल राम जाणे. पण इतकं करून तुम्ही रविवारी येता याचं मला खरंच कौतुक आहे. पण त्याचं खरंच चीज करा असं माझं म्हणणं. गोंदवल्यास इतकी मंडळी येताना मला संकोच असा वाटतो. इतका पैसा खर्च करून, इतक्या अडचणी करून, इतके कष्ट करून येतात. बरोबर काय घेऊन जाता याची मला काळजी वाटते. तेव्हा मला तशी तुमची इथली काळजी वाटते की दर रविवारी कष्ट करून येता. बरोबर काहीतरी घेऊन आचरणात आणा, नाही का? तालमीत गेलेला मनुष्य दररोज तालमीत जातो आणि दूध पितो आणि वाळत गेला तर त्यांनी तालीम नाही केली म्हणता येईल, नाही का? तसं न करावं माझं म्हणणं बरं बाळ. म्हणून सगळ्यांना मला अत्यंत मनापासून सांगायचं आहे बरं का. मी अगदी आपलेपणाने तुम्हाला सांगेन एवढ्या गोष्टी करा. ज्याच्यामध्ये भगवंताचा विसर पडेल त्याचं वैराग्य करा. ज्याच्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची आठवण जास्त होईल ते विवेक समजून ते आचरणात आणा. याला दुसरं काही नको. याला आड येणारं टाकणं हे वैराग्य. मदत करणार असेल ते घेणं हा विवेक. आणि हे सगळं सांभाळण्याकरता नीतीचं पांघरुणं असू द्या. नीतिधर्म सांभाळा. आपल्या प्रपंचात उत्तम सगळ्या गोष्टी करा. पण आधीन मात्र कदापि होऊ नका. मी सांगतो बरं. आधीन होणं हे पाप आहे. प्रपंच करणं हे पाप नाहीच आहे कधी. मी सांगतो खरं ना. म्हणून नामस्मरणात सगळ्यांनी तुम्ही राहा. आता मी काय सांगितलं आहे ते राहील म्हणा. हे रेकॉर्डिंग हे काही बदलता येणार नाही कधी. आणि ते तुम्ही सगळ्यांनी करा असं मला मनापासून वाटतंय बरं का. आणि माझी खात्री आहे रामाच्या कृपेनं हे ज्याला साधलं राम कृपा करील हा माझा भरवसा बाळगा. या आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.